श्री स्वामी समर्थ। धनु राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। धनुराशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरतील का? करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल की अजून थोडा संघर्ष करावा लागेल? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार का की खर्चाचे प्रमाण वाढणार आहे? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? कुटुंबातील वातावरण तुम्हाला मानसिक आधार देईल का? ग्रहांची बदलती स्थिती तुमच्या निर्णयांवर आणि भावनांवर मोठा प्रभाव टाकणार आहे। काही ठिकाणी नशिबाची साथ मिळेल तर काही ठिकाणी संयम आणि शांत विचारांची आवश्यकता भासेल। या आठवड्यात आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अनेक अडचणींवर सहज मात करता येईल। चला तर मग जाणून घेऊया धनु राशीसाठी हा संपूर्ण आठवडा नेमका कसा असणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी, काही महत्त्वाचे निर्णय आणि स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा ठरणार आहे। या काळात तुमच्या मनात अनेक नवीन योजना तयार होतील आणि काही जुन्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते। कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील पण तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल। काही ठिकाणी संयमाची परीक्षा घेतली जाईल तर काही ठिकाणी अचानक लाभ किंवा आनंददायी बातमी मिळू शकते। नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा अत्यंत महत्त्वाचा ठरेल। आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक राहील तर आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे लागेल। हा आठवडा तुमच्या विचारांना नवी दिशा देणारा आणि पुढील काळासाठी प्रेरणा निर्माण करणारा ठरेल। करिअर आणि व्यवसाय। करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे। कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता वरिष्ठांच्या लक्षात येईल। अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल। काही व्यक्तींना नवीन जबाबदारी किंवा पदाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते। नोकरी करणाऱ्यांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील, कारण छोट्या गैरसमजातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संपर्क आणि नवीन व्यवहार मिळवून देणारा ठरेल। काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित कामांमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे। भागीदारीच्या व्यवसायात स्पष्टता ठेवणे आवश्यक राहील। आठवड्याच्या शेवटी अचानक प्रवासाची शक्यता निर्माण होईल आणि हा प्रवास भविष्यात फायदेशीर ठरू शकतो। आर्थिक स्थिती। आर्थिक बाबतीत हा आठवडा चढउताराचा राहू शकतो। पैशांची आवक चांगली राहील पण खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे। घरातील एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी खर्च करावा लागू शकतो। काही व्यक्तींना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक दिलासा मिळेल। गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करणे गरजेचे राहील। कोणत्याही आकर्षक योजनेमध्ये विचार न करता पैसे गुंतवणे टाळा। आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची तपासणी आवश्यक राहील। आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक एखादा लाभ, बोनस किंवा नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो। बचतीकडे अधिक लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल। प्रेम आणि वैवाहिक जीवन। प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा राहणार आहे। जोडीदारासोबतचा संवाद वाढेल आणि अनेक गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे। विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदाराच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा। छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल। प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या नात्यात स्थिरता जाणवेल। काही व्यक्तींना प्रिय व्यक्तीसोबत भविष्यासंबंधी गंभीर चर्चा करावी लागू शकते। आठवड्याच्या शेवटी एखादी भेट, प्रवास किंवा आनंददायी क्षण नात्यात गोडवा वाढवतील। नात्यांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील। कुटुंब आणि सामाजिक जीवन। घरातील वातावरण काही प्रमाणात बदलत राहील। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावू शकते। मोठ्या व्यक्तींचा सल्ला आणि अनुभव तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल। काही जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे। भावंडांसोबतचे संबंध सुधारतील आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल। सामाजिक क्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल। लोक तुमच्या बोलण्याकडे आणि निर्णयांकडे आकर्षित होतील। मित्रपरिवारामध्ये तुमची लोकप्रियता वाढू शकते, मात्र प्रत्येकावर अतिविश्वास ठेवणे टाळा। आठवड्याच्या शेवटी धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे। आरोग्य। आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। कामाचा ताण आणि सततची धावपळ यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो। झोप अपुरी राहिल्यास चिडचिड वाढू शकते। काही व्यक्तींना पोटाचे विकार, ॲसिडिटी किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे। नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक राहील। योग आणि ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल। वाहन चालवताना विशेष काळजी घ्या। जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका। आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सुधारणा जाणवेल आणि मन अधिक उत्साही बनेल। शिक्षण
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात सुरुवातीला थोडे विचलन जाणवेल, पण योग्य नियोजनामुळे परिस्थिती सुधारेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम किंवा करिअरशी संबंधित निर्णय घ्यावे लागू शकतात. मित्रांच्या चुकीच्या संगतीपासून दूर राहणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. उपाय: दररोज सकाळी ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करा. गुरुवारी गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तूंचे दान करा. मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. धनुराशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास, नवीन संधी आणि अनुभवातून शिकवण देणारा ठरणार आहे. कामाच्या क्षेत्रात मेहनतीचे परिणाम दिसू लागतील आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता येतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि विश्वास टिकवून ठेवल्यास अनेक समस्या सहज दूर होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता स्वतःला मानसिकदृष्ट्या शांत ठेवणं गरजेचे राहील. काही अनपेक्षित घटना तुमच्या विचारांना नवी दिशा देऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी समाधान, आत्मविश्वास आणि पुढील काळासाठी नवीन ऊर्जा मिळाल्याचे जाणवेल. धनुराशीसाठी हा आठवडा आयुष्यातील अनेक गोष्टी नव्याने समजून घेण्याचा आणि स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा ठरणार आहे. काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचे सकारात्मक परिणाम पुढील काळात दिसून येतील. करिअर आणि व्यवसायामध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, मात्र निर्णय घेताना घाई टाळणे आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत नियोजन आणि संयम यांना विशेष महत्त्व द्यावे लागेल. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिक संवाद ठेवल्यास अनेक गैरसमज दूर होतील आणि जवळीक वाढेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुमची समजूतदार भूमिका परिस्थिती सुधारण्यास मदत करेल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवणे गरजेचे राहील. या आठवड्यात आलेले अनुभव तुम्हाला भविष्यासाठी अधिक परिपक्व आणि आत्मविश्वासी बनवतील. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा आठवडा प्रगती, समाधान आणि नवीन आशा देणारा ठरेल. धन्यवाद.